नमस्कार ज्योती वहिनी, सर्वांना नमस्कार. आजच्या साप्ताहिक सभेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि विशेष महत्त्वाचा आज खानोलकर सर आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं खरंच स्वागत झालं पाहिजे. आज आपण वेड्या हा विषय ठेवलेला आहे आणि म्हणून हे 2 गट केलेले आहेत. अगदी सामने बसवले तुम्ही हो. खानोलकर म्हटल्यावर माझी काही पण आहे बाकी काही नेहमी येते, सरच येत नाही. तर भेटण्याला सुरुवात करायची. अक्षर देते मी, म्हणजे अक्षर घेऊन सुरुवात करूया आणि नेहमीची प्रोसिजर तुम्हाला माहितीच आहे. फक्त 2 एका वेळी गाणी फोडायची नाही, मग ते गाणं बाद होईल. जर गाणं फुटलं तर ते बाद होईल आणि यांच्यावर जर तो शब्द आलाय तर त्यांनीच म्हणायचं, त्याने सुचवायचं नाही त्यांना किंवा त्यांनी असं करूया. कडव्यापासून सुरुवात चालेल पण शक्यतो सुरुवात मध्येच चालणार नाही. अगदी सोड चालणार, कडवं चालेल आणि बरोबर पूर्ण पाहिजे. एकच सोड म्हणून गाणं सोडायचं नाही. दोघं जण आम्ही जाऊ शकतो. एकीकडे तिकडे जास्त आहे. सुरू करूया. तू सुख करता तू दुःख हरता मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया.
कर्तुरी रातली माया रचले तुम्हाला देणार प्रत्येकीने सहभागी झालं पाहिजे. त्यांना चान्स मिळाला नाही तरी जे म्हणणार आहेत ना त्यांनी असा हात वरती करा म्हणजे रघुपति राघव कचरी कचरी तोड़ित मोरे जगरी रघुपति राघव कचरी कचरी तोड़ित मोरे जगरी ज्ञानी जपिली मनी पूरी सपने
मदतीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा रमया वसावया रमया वसावया रमया वसावया रमया वसावया दोन पागरे तिर तिर सुमचावती आटला सदैव करतील
गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल ओ बंधू रे गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल लाल छड़ी मैदान खड़ी क्या खूब लड़ी क्या खूब लड़ी हम देख रहे हाय हम जान रहे हाय बात बनी और बात खड़ी लाल छड़ी मैदान खड़ी क्या खूब लड़ी क्या खूब लड़ी दम दम तो आई हो अभी अभी जाना है चल गया हो गई ना जाने दो जाना है ना बोलो बोलो है ना बोलो बोलो पप्पा को मुझसे मम्मी को पापा से प्यार है बोलो बोलो है ना बोलो बोलो पप्पा को मम्मी से मम्मी को पापा से प्यार हाय हाय ये मजबूरी ये मौसम आए दूरी बड़ी भाई तेरी तो कभी आती हो गई हाय हाय ये मजबूरी रात का समा
रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना। जिसकी चाबी खोली राम ने, उसका चले खिलौना। ज्यांना म्हणायचे त्यांनी चटकन हात वरती करायचा आणि ज्यांनी म्हटलेलं नाही त्यांना संधी देऊया. नको माणूस हा मला दर्शनाचा घात, बरबाजारी करशी पुन्हा. करू नको पुन्हा, पुन्हा करू नको पुन्हा, पुन्हा. नेहमी तुझ्याकडे आली. आए ते आए, नहीं आए, नहीं आए, तू न आया पारवरा मौसम दीवाना, दीवाना. आए ते आए, नहीं आए, नहीं ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. और गाना आए गाना चाहिए, अरे गाना आए गाना चाहिए.
नाही सर तुमने हमको देखा कैसे
जमाना क्या करेगा, जमाना दीवाना, दीवाना क्या करेगा, जमाना क्या करेगा। इतना सा चल होता गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण, वहिनीला आणायला चांदोबाची गाडी, वहिनीला आणायला चांदोबाची गाडी, चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी, चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी, हरणाची जोडी कुठली गुलाबाचं रान, दादा मला एक वहिनी लाल छड़ी पैदा ऐसी आता हे लास्ट आहे, हे गाणं लास्ट आहे. नाही संपलेलं आहे, शेवटचं गाणं होतं संपलेलं आहे. आता आपण आपल्याला 30 राऊंड झाले, म्हणजे 60 गाणी झाली आहेत आणि कोणी सतत नाही आहे. त्यामुळे दोघांनाही हे बघा, मी पिशवी आणली होती भेंडी नेण्यासाठी, पण ती रिकामी जाणार आहे, एक पण भेंडी जाणार नाही. आपण एक वेगळा प्रयोग असला हा, आणि तो आपल्याला सुप्रियाने एक सांगते. थांबा थांबा, अर्चनाताई रिजवडकर त्यांचं 75 कधी झाली हो, काल झाली, काल का परवा, या इथे येऊन बसा. त्याला इथे बसायला का सांगतोय माहितीये, आल्यापासून त्यांना शुभदाताईच्या मांडीवर दत्तक जायचं, मांडीवर जायला मिळालं म्हणून मागे फेकून खुर्ची घेऊन बसले. अहो म्हणते रांगेत या, शिस्तीत या नाही म्हणाले, म्हणजे हट्ट केला. हट्ट केला म्हणजे ते अजून लहान आहेत हे लक्षात घ्या. फक्त 75 झाले, 25 वर्षाचा प्रवास बाकी आहे. आता कळलं तुम्हाला. मग त्याला जाऊन द्यायला लागला, इथे येऊन बसा, कारण शुभदाताई काय हाताला तयार आहे, त्या पण काही कमी नाहीये. तर आज आपण एक वेगळा प्रयोग करणार आहे, प्रत्येकाने त्याच्यात सहभागी व्हायचं. अर्चनाताई रिजवडकर बद्दल आपण सगळे ओळखतात. प्रत्येकाने इकडे येऊन त्यांच्याबद्दल, मी उपाय तिथे उभं राहून 2 शब्द त्यांच्याबद्दल बोलायचे. शुभेच्छा तर सगळ्यांच्या आहेतच हा, आणि मग म्हणजे ते गोड काहीतरी खाऊ घालणार आहे ते आपण नंतर बघू, कारण ते आताच कळलंय. त्याच्या अगोदरच हे ठरलेलं आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल की काय झाले. आणि सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर अर्चना
होती. पण अर्चनाताई त्या दिवशी आपल्या ग्रुपमध्ये आपण बरेचसे नियम लावलेले, त्याच्यात वाढदिवस नको म्हणतोय. कारण बाकीच्या ग्रुपमध्ये बघितलं ना तर वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस म्हणजे आपल्याकडे 200 सभासद आहे, तर दर दिवसाला 200 किंवा 400 मेसेज ते येऊ शकतात. हे एकच कारण आहे, आपल्याला कौतुक आहे प्रत्येकाच्या वाढदिवसाचं. पण लग्नाची 50 वर्ष आणि वयाची 75 आपण फक्त साजरी करतो, मस्त करतो, ती त्यांची करायचीच आहे. पण आज आपल्याला एक मला वाटतं की हा एक वेगळा उपक्रम करून घेऊया. तर मी उभा आहे तिथे यायचं आणि प्रत्येकाने तुम्ही या आणि वेळेची थोडी मर्यादा ठेवा, नंतर दत्तक घ्या त्यांना. असं होईल जमत का? खूप आनंदाचा क्षण आयुष्यामध्ये आपण जे काही आनंद उपभोगतो ते वेगळे असतात. आणि मित्र मैत्रिणींचे 75 वगैरे साजरी करतो त्याचा क्षणच वेगळा असतो. तर अर्चनाला मी खूप वर्ष, जवळजवळ 45 वर्ष ओळखते. आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 101 शाळांचा आमचा ग्रुप होता आणि इतकी एकी होती की आम्ही जे काही करत होतो तो एकमेकांना कळत होतो. आणि म्हणून तिथं मी एका गाण्यामध्ये वर्णन करणार आहे की तिची जगण्याची पद्धत कशी आहे. जीवन आहे जगण्यासाठी, जीवन आहे जगण्यासाठी, काट्यातून का फूल उमलते, काट्यातून का फूल उमलते, ढगात काळ्या वीज चमकते, मातीतून नव विश्व उमलते, केवळ हसण्यासाठी जीवन आहे जगण्यासाठी, जीवन आहे जगण्यासाठी. शिल्पकार तो तुझ्या कृतीचा, शिल्पकार तो तुझ्या कृतीचा, भाग्यलेख तू लिही स्वतःचा, जगी तुला प्रतिकार कोणाचा, जगी तुला प्रतिकार कोणाचा, केवळ हसण्यासाठी, जीवन आहे जगण्यासाठी, जीवन आहे जगण्यासाठी. वा अर्चनाताई हसणं आणि आनंदी व्यक्तिमत्व, सगळ्यांची अगदी स्वतःहून चौकशी करतात. कोणाला बरोबर नसेल तर फोन करून विचारतील, एखाद्याची तब्येत बरी नसेल किंवा चेहऱ्यावर उदासी असेल तर जवळ येऊन तुला काय चाललेलं आहे मला सांग, माझ्याशी शेअर कर. हा त्यांचा स्वभाव मला खूप आवडतो. धन्यवाद. खरं तर आज थोडक्यात नुसार आमची माहिती झालेली आहे. मी काही तिला फारसं ओळखत नव्हते, पण ती प्रत्येकाला ना राणी राणी म्हणून जे म्हणते ना ते खूप भावतं मनाला, सगळ्यांना राणी म्हणते. त्यामुळे तिचं खूप कौतुक आहे. तिच्या घरी मी गेले होते एकदा, पण एरवी आमची खूप अशी मैत्री आहे, घट्ट मैत्री आहे, हो की नाही. तिला खूप उदंड उत्तम आरोग्यदायी आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. अशीच हसत राहा आणि आम्हालाही हसवत राहा.
अर्चनाच्या 75 7 वर्ष झाली. 7 वर्ष सगळ्यांना प्रेम कसं द्यायचं ते तिच्याकडे शिकवलं. आपण एवढ्या ज्येष्ठ जणी आहोत, पण आपला स्वभाव खूप त्याला असा कसं सांगू कसं बोलू, पण प्रत्येकाला प्रेम हवं असतं. त्या प्रकारे अर्चनाचा असा स्वभाव खूप समजून आला की ती खुश होती. तिथं जर कौतुक केलं तर ती खुश होते आणि कौतुक करण्यासारखेच तिथे होते. माझ्याबरोबर एकदा ती मनशक्ती आल्यापासून माझी मैत्रीणच झाली. आणि तुम्ही बघितलं की ती आपल्या व्हॉट्सअपवर टिअरेस राणी मग ते टिअरेस तिला जर तुम्ही दिलं तर ती अगदी तुम्हाला भरभरून कौतुकाचे प्रेमाचे शब्द फडफडते. प्रत्येकाला हे जमत नाही, प्रत्येकाचा स्वभावात हे असतं, पण तिच्या एक तिच्याकडनं खूप घेण्यासारखं आहे की आपण दुसऱ्याचं म्हणजे अर्चनाचंच नाही की आपण असं दुसऱ्याला शब्दाने प्रेम द्यायला पाहिजे. तर हे आम्ही अर्चनाकडे शिकतो आहोत की तिच्याकडनं आम्ही एकमेकांवर प्रेम करायला शिकलो. खूप खूप तुला आयुरारोग्य लाभो आणि अशीच आनंदी होत राहा. त्या गाण्यातून शुभेच्छा देते वाढदिवसाची. ये हो मित्र मंगल जितुके तारे तितुकी वर्षे जितुके तारे तितुकी वर्षे आयुर्मान तुम्हाला मुळे शांती सुखाचे आरोग्याचे शांती सुखाचे आरोग्याचे निरोधदान तुम्हाला जीवनी मंगलमय हासे आज मंगलमय हासे आज इच्छित सारे हाती येवो इच्छित सारे हाती येवो सुख समृद्धी प्रसन्न हो शांती निरोगी आरोग्याचे शांती निरोगी आरोग्याचे वरदान तुम्हा जीवनी मंगल दिन हासे आज. आपल्याला इथे गाणं नाही म्हणायचं आहे. का सांगतो तुम्हाला, ही कॉर्पोरेट मधली एक सिस्टीम आहे की समजा एक 25 एम्प्लॉई आहे, तर प्रत्येकाच्या मागे कागद चिकटवला जातो आणि मला कोणती व्यक्ती आणि का आवडते हे लिहायचं. एक लक्षात घ्या, त्याच्यातून मॅनेजमेंटला कळतं की असा कोण आहे जो सगळ्यांना घेऊन जातोय, सगळ्यांना फ्री आहे. आणि मग ते कागद मागच्या मागे काढले जातात, ते लिहिणाऱ्यांना दिसत नाही. तर आज म्हटलं, कारण काय शायनिंग स्टार आहे, त्यांनी सगळ्यांना DLS आणि काय कर आणि म्हटल्याने सगळ्यांची फजिती झाली हे आज उघड झाले ना. प्रत्येक जण जर आणि कसं असेल ना आणि DLS कसं असेल, तर गाणं का म्हणूया नको, आपल्याला व्यक्तीबद्दल व्यक्त व्हायचं आहे. प्रत्येकाचा कोणाचा कमी काळाचा त्यांच्याशी स्पष्ट असेल, पण आपण खूप ऐकतो आहे, त्याच्यावरून ही संकल्पना असते.
म्हणजे अजून इथे जास्त ओळख नाही तरी सुद्धा खूप जवळची अशी वाटत नाही. कारण स्वभाव पण आहे, बोलते म्हणजे नवीन जरी कोणी असेल तरी मी लगेच त्याच्याशी बोलायला सुरुवात करते वगैरे असं. त्यामुळे मला असं सवय निर्माण होते आपोआपच. असा तिचा स्वभाव आहे, त्यामुळे मला ती आवडायला लागली. आणि काल मी तिच्याबद्दल एक गाणं पाठवलं होतं ग्रुपवर आपल्या, पण ते त्या म्हणून त्याचं म्हणत नाही. पण स्वभाव खूप छान आहे, जर मिळवून घ्यायचा जैसे हमेशा होता है तो हिंदी में बोलूँगी इनके बारे में और मुझे पता नहीं है, लेकिन इतना जरूर कहूँगी कि तारीफ में तेरी क्या कहूँ अल्फाज नहीं मिलते हैं, तारीफ में तेरी क्या कहूँ अल्फाज नहीं मिलते हैं। तू इतनी खुश मिजाज है जो खुशी भी शर्मा जाती है। तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगते, तुमच्या अर्चनाताई ह्या माझी बहीण आहे, माझ्या बहीणबाई आहेत माझ्या. आणि खूप आनंदी सवय पगार वगैरे त्यांच्या वाढदिवसाला, पण मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे मी काही जाऊ शकले नाही त्यांच्या वाढदिवसाला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज अगदी त्या गुलाबी साडी गुलाबी टिचुरी वगैरे जाऊन आलेले आहेत, खूप छान दिसतात. आणि त्यांना असं वाटतं की आपलं 75 नाही तर आपलं 57 वय झालेलं आहे फक्त, बरोबर आहे ना. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. माझी मुलगी हॅलो. अर्चना म्हणजे अगदी एक निरागस व्यक्तिमत्व आहे. तिच्या मनात जे येईल ते भावडेपणाने बोलून टाकते. जसं तिच्या आत बाहेर तिच्या मनात काहीही नसतं, त्यामुळे ती छान वाटतं. म्हणजे आवडलं सांगते, नाही आवडलं तू माझ्याशी आत बोलली नाही, तू माझ्याकडे लक्ष दिलं नाही, तू शेजारच्याशी बोलली पण माझ्याशी नाही बोलली. म्हणलं अहो नाही, मला तेवढं पटलं लक्षात नाही. पण म्हणजे इतकं भावडेपण आहे की समोरच्या नाही केली असं की तिच्या हातभार काही नाही तिच्या, परत दुसऱ्या दिवशी व्यवस्थित बोलायला लागणार, तसं काही नाही. ती निरागस एक भावडी आहे. आणि एक तिचं वैशिष्ट्य एवढं आहे की ती इथे जी गाणी म्हणते ना ती अतिशय सिलेक्टेड गाणी असतात. म्हणजे रागदारी जास्त असतात, नंतर काय गजला जास्त असतात, ओके. तर त्यामुळे जी आपण ऐकलेली नसतात पण खूप छान असतात, अशी तिची गाणी मात्र एकदम सिलेक्टेड असतात. आपल्यासाठी कॉमन सिनेमात यायची त्याची मला तरी असं वाटतं की ती सिलेक्टेड गाणी म्हणते, त्यात रागदारी पण भरपूर असते. त्यामुळे मला ते तिचं वैशिष्ट्य वाटतं गाण्यांचं. मी तिला संस्कृत बोलताना शुभेच्छा देते. सुदिनं सुदिनं जन्मदिनं भवतु मंगलं जन्मदिनं. नववीरा भक्तीमध्ये एक अर्चन म्हणून एक भक्ती आहे, म्हणजे एक हे तर प्रसिद्ध अर्चन आहे. म्हणजे सगळं तिने मुलांसाठी वगैरे खूप कष्ट काढलेले आहे. म्हणजे आपण देवाला कसं अर्चन करतो तसं तिने मुलांसाठी खूप केलेलं आहे. आणि ती आता 2-4 वगैरे इथे टीव्ही आल्यापासून आम्ही मैत्रिणी आहे, टिळकनगर देशात पण आम्ही आहोत दोघीजणी. त्यामुळे तिचं आणि माझं जास्त हे असतं एकमेकीचे बोलणं हे ते. वाढदिवसाला पण बोलणं होती, म्हणजे सगळे नातेवाईक येणार होते, म्हटलं नको उगाचच म्हणजे ते नको म्हणून. पण खरोखर तुझा स्वभाव एवढा चांगला आहे की माझ्याशी नेहमी काय नाही काय ती काढून बोलणारच, म्हणून मला ती खूप आवडते. नंतर काय ठेवलं असेल नाही का तुला पोहे ठेवले ना, तू आपण म्हटलं टिळकनगर कुठे मी कुठे पोहे खायला तुझ्या मी घरी केले नाही पोहे ठेवले जर्नी. एकदा तर ती मला इथे थेटपेटमध्ये काहीतरी खाऊ घेऊन आली आणि ती भाजी वगैरे कशी मी कधी पण खाल्ली. म्हणजे असं तिथं खूप प्रेम आहे माझ्यावरती असं मला वाटतं. देशपांडे या 2 शब्द बोलू शकतात.
एकदा माझ्याकडनं खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता मला मी बरेच वर्षापासून ओळखते आणि तिचा भाऊ आपल्या शेजारी रायकर म्हणून राहतात. त्यामुळे तिला मी ओळखते खूप. आणि आता आपल्या रेशनागे संघाने त्यांची ओळख झाली. त्यांचा स्वभाव मला खूप आवडतो, छान मन मिळालं आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी टीव्हीमध्ये आल्यापासून तिला ओळखते. खूप छान स्वभाव आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणून मला जास्त आवडते. आणि प्रत्येक जागेवर मी येते आणि करते. अर्चनाची आणि माझी बरेच वर्ष ओळख आहे. मी बरोबर एकत्र ट्रिप झालो. तिचे टापटीपणा ती अगदी एकदम एव्हरग्रीन साधारण ती तशीच्या तशी माझ्यावर. आणि माझी मैत्रीण आहे तिची गाडीची मैत्रीण. तर तिने सांगितलं अगो ही तुझी मैत्रीण. आता मी तिला गाडी करत होतो. मी पहिल्यापासून टापटीपसाठी जाते. तिचा टापटीपणा आणि सगळ्यात छान भाग घेते. हे सगळं मला खूप आवडतं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आठवणीने खाऊ घेऊन देते. आता असलीच मॅडम म्हणाला मला सगळं फिरला मुलं काढते ठेवून येते. त्यामुळे तेही पडलं छान. सगळ्यांनी छान बोलत असते का. खूप खूप शुभेच्छा. आणि मला ते वाटलं होतं की मला एकटीलाच राणी म्हणते म्हणजे अशी खुश होते. मला कळलं की किती जणांना राणी म्हणते. पण असं आधीच्या राजांना अशा बहुतेक खूप राण्या होत्या तर अशी एकदम मनमिळावू आणि खूप प्रेमळ अशी आहे अर्चना. ॲक्च्युली 75 एज झालेली असं सांगते मी ताई म्हणते. पण मला ती अशी ताई म्हणण्यापेक्षा अशी जवळची वाटते. त्यामुळे मी तिला एकेरी नावाने साथ मागते. कारण ती मला अशी खूप क्लोज टू माय हार्ट अशी वाटते मला. आणि मी कॅनडाला असताना पण ती मला पर्सनल म्हणजे कशी आहे, तुझा प्रवास कसा झाला, बरी आहेस ना, एन्जॉय कर वगैरे मध्ये मध्ये मला तिचा मेसेज येत असायचा. आणि मला अशी ती खूप एकदम छान वाटते. खूप प्रेमळ आहे. अशीच राहा आणि जास्त राण्या आणून करू नकोस. मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Many happy birthday, happy birthday. God bless you, century. अर्चना दिवाकर बहुत ही प्रेमळ, हंसमुखी, बातें हमेशा गाना भी बहुत अच्छा गाती है. सुर ताल लय में गाती है तो सबके साथ प्रेम से रहती है. तो उसके लिए बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू अर्चना जी, हैप्पी बर्थडे टू यू. God bless you. Thank you. नमस्कार. अर्चना आणि मी गाडीची ओळख. गाडीला एक असायचो आम्ही. आणि मी रिटायर झाल्यावर जवळजवळ 15 वर्षापासून अजिबात वेळ नव्हती. तिन्हीच्या निमित्ताने पुन्हा आम्ही एकत्र आलो. आणि मग कळलं अरे आपण इतके वर्ष एकमेकीला भेटलो नाही. दुसरं योगायोग असं की तिचे मिस्टर आणि माझे मिस्टर एकाच कंपनीत सर्व्हिसला असल्यामुळे कॉन्टॅक्टमध्ये असायचं. तिथे आल्यावर मला एक जाणवलं की तिच्याकडे गाण्यांचा स्टॉक भरपूर आहे. जुनी गाणी खूप छान म्हणते आणि मेमरीज स्मरणशक्ती खूप आहे. दुसरं कोणी जर गाणं एखादं म्हटलं असेल तर तिला ती इतकं आवडतं की ती परत परत आपल्याला आठवण करते. माझ्याबाबत खूप वेळा झालेलं आहे की हे गाणं तुझं चांगलं झालेलं आहे, माझ्या समोर तू उभी राहतेस. विनायक हॉलमध्ये कार्यक्रम झाला होता, लाईट गेले होते
आणि सगळ्यांनी मोबाईल लावले होते आणि त्या मोबाईलच्या लाईटमध्ये मी गाणं म्हणत होते. कोकिळ कुहू बोल, ती मला नेहमी आठवण करून देते. असं म्हणजे दुसऱ्याचं कौतुक करण्याचा गुण तिच्यात आहे. प्रेमळता आहेच. राहणीमान अतिशय व्यवस्थित आहे. आजच नाही, ती गाडीला असायची, आमची एवढी धावपळ असायची. आमची मुलं लहान होती, आम्ही धावत येताना ना आपली दुधाची बाटली असते ना मुलांची, ती पण आमच्या पर्समधून यायची. इतकी धावपळ असायची तरीही ती व्यवस्थित यायची. म्हणजे पहिल्यापासून तिला आवड आहे आणि आतापर्यंत पण ठेवलेली आहे. तर अशी या रचना जवळची माझ्या एकदम आवडेल आणि याच्या पुढचं आयुष्य अतिशय आरोग्यदायी आणि भरभराटीचं आहे, समृद्धीचं सुद्धा. नमस्कार. नमस्कार. ह्या स्टेजवर बोलायची संधी ही खरोखरच PDA-वाल्यांनी दिली आहे. सरांना ॲप्रिसिएशन खूप करते मी आणि हेही ॲप्रिसिएट सर आणि बाकी सगळे पण तितकेच कॉपरेट मिळेल. त्यामुळे कसं बोलावं, काय बोलावं, स्टेजवर येऊन गाणं कसं म्हणावं, या सगळ्याचं आणि मला हेच करायचं होतं. कारण पूर्ण आयुष्य मुलाला मोठं करणारे दोघंही पोस्ट ग्रॅज्युएट आहे. त्याच्यासाठी खरंच खूप कष्ट केले. कारण यांचं आउटडोर असताना त्यांची मदत फारच कमी असायची. मदतीचं काहीच नाही, तेव्हा हे वाटतच नव्हतं असं कुठे जाऊ आणि एकदा कधी घरी जाऊन आणि हे असंच चाललं होतं. त्यामुळे ते नंतर नागपंड आता जरा खूप रिलॅक्स वाटतं. आता स्वतःसाठी जमतो असं वाटतं आणि खूप छान वाटतं. म्हणजे काही झालं तरी मंगळवार चुकवायचं नाही, आम्ही परत लावलेलं आहे अंडर एवढी सरकार. कधी कधी असं होतं, आता पुढचा मंगळवार मला पद्धतीने सांगता येत नाही, पण मी काय ऑनलाईन गॅस केलो. कारण मला स्वतःला आवडतं आणि आम्हाला एक टिकून ठेवायचं आहे. प्रत्येकाने समजलं पाहिजे की आपण नेहमीचंच मंगळवार आहे, म्हणजे मंगळवार तरी सेलिब्रेशन होईल. कारण काय म्हणजे ऑनलाईन आता कमी झालं आणि हे मंगळवार तरी टिकायला पाहिजे. बाकी सगळं प्रत्येकाने म्हणून नाही यायचं आज प्रॉब्लेम आहे, तर मग नाही होणार म्हणून मला पाहिजे. बाकी काय होतं, सगळे इतके कॉपरेटिव्ह आहेत, सगळ्यांना भेटून सर मुळात सर नो पार्शालिटी होती, त्यामुळे आम्हाला इतकं बरं वाटतं. तर पार्शालिटी असली की सगळ्यांना ठराविक लोकांना चान्स मिळतो. ते तसं काहीच नाही. आमच्या इकडे सगळ्यांना एक सगळे घालून असेल. खूप छान वाटते यायला. थँक्यू. अर्चनाताई, तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि आम्ही भाग्यवान आहोत. कारण आतापर्यंत आपण आपल्या थेपेमध्ये 75 साजरी करतो, त्याला आपण 20 मिनिटं देतो, कारण आपल्याला थोडी मर्यादा असते. पण आज माझ्या डोक्यात आलं की हा आपण कॉर्पोरेटमधला एक प्रयोग करतो. थांबा, तो या व्यक्तीच्या बाबतीत का वाटतं? कारण तुम्ही सगळ्यांनी आता जे काही त्यांचं तुम्हाला जे ना अनुभव आणि वर्णन केलंय, त्याच्यात एक गोष्ट नक्की आहे की प्रत्येकाची दखल घेणं म्हणजे दुसऱ्यामध्ये बघणं, सेल्फ सेंटर्ड, स्वतःमध्ये न बघता. आपण सगळे त्यांची तेवढी कौतुक करतो का? सगळे त्यांना राणी म्हणतात का डिअरेस्ट म्हणतात? तर हा जो त्यांचा गुण आहे तो मला सगळ्यांकडून ऐकायचा होता आणि आज ते शक्य होतं. असे आपण प्रयोग का करतो की आपल्या सगळ्यांना ही सकारात्मकता पाहिजे की दुसऱ्यामधलं चांगलं दिसणं आणि ते त्याला कळवणं. कारण कळवण्यामुळे सगळे खुश झालेत. बघा, तुम्हाला मी कधीच मेसेज पाठवतो नाही, कारण ना तुम्ही पार्शालिटी करता. नितीनबाई सोडून सगळ्यांसाठी डिअरेस्ट आणि राणी पाठवतात. नितीनबाई सोडून म्हटलं ना. बरं, अर्चनाताईंचं एक मला वैशिष्ट्य बरेचदा आठवण येते. थोडासा हा खरखरीत विषय आहे की गेल्या वर्षी त्यांनी आपल्यावर जो आघात झाला एकटं होण्याचा, बरोबर, तो त्यांनी स्वतःहून उत्तम रीतीने पेलवला. कारण आणि आपल्याकडे लक्षात घ्या,
मी जेव्हा म्हणतो आपल्याला 8 वर्ष झाली आहे हे दिवासा विरंगुळा केंद्र सुरू होऊन, तर 8 वर्ष आपल्याबरोबर ह्याच्यातले पण एक 10 मेंबर आजच्या उपस्थितीतले आहे. आपला पीडीटी ग्रुपवर साधारण 200 सभासद आहे. पण या सगळ्या सभासदांमध्ये 8 वर्ष आम्ही ज्येष्ठांबरोबर असताना दोघांचं एकटं होणं हे प्रसंग येणार आहे. मला नकोशे वाटतात. पहिल्यापासून आम्ही ते ठेवले नाही. म्हणजे पहिलं धाके काका आम्ही म्हटलं ठीक आहे पडले निमित्त निमित्त झाला आणि काही ना तर हे कोविडमध्ये आले. परंतु एकमेकांना आधार बनायचा आहे. प्रत्येकाकडे अचानक एवढी सकारात्मकता कदाचित नसेल ती आणायची आहे आणि एकमेकांना, कारण कोविडमध्ये नितीनबाईंनी आपला पार्टनर गमावलेला आहे. तर आपल्याला हे घेऊन पण पुढे जायचं आहे. तर त्यासाठी पण तुमचं एक विशेष आणि आजचा एक प्रयोग हा आपल्या बाकी सगळ्या सभासदांसाठी मात्र एक आघात असणार आहे असं आपण धरूया, कारण असा आपण प्रयोग कधी केला नाही. या प्रयोगाची सांगण्यात आल्या बोला. ऍक्च्युली हे असं होण्याचं कारण काय माहितीये का? हे एकदम कोलॅप्स झाले, पूर्ण कोलॅप्स झाले. पण माझ्या अचानक छाती जवळ घ्या. वर गेलो तरी काही प्रॉब्लेम नाही, पण छातीत वगैरे दुखायला नको. कोण करणार ना असं नाही म्हटलं. मग मी स्वतःशीच हे केलं. आमचे डॉक्टर वगैरे पण सगळे म्हणजे स्वतःशीच ठरवलं का ह्या गोष्टीने आपल्याला त्रास होतो ना, मग हे बंद करायचं. आणि मुलीवर अटेन्शन दिला असता किंवा आय थिंक सिनियर सिटीजन किंवा रायटिंग म्हणजे असं हे ठरवलं आणि इम्प्लिमेंट केलं. त्यामुळे पहिल्यांदाच आपण 75 करतो, लग्नाची 50 करतो. 75 आता 2 महिन्यापूर्वी आपण केली होती. जयश्रीताई अमेरिकेला गेल्या, त्यांची पण केली होती. पण हा आजचा जो प्रयोग आहे ना खूप वेगळा आहे, असा केला नव्हता. आणि त्याची मानकरी त्यांच्या नोकरी झालेली आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला इथे बोलायची संधी मिळाली. 75 ज्यावेळी आपण तिथे करतो थेट भेटला त्यावेळी एवढा वेळ नसतो. 10 ते 15 मिनिटं सर देतात आपल्याला. तर तेवढ्या आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स आलेले असतात ते बोलत असतात. त्यामुळे आपण व्यक्त होऊ शकत नाही. जरी रोज भेटत असलो तरी रोज आपल्याला या विषयावर बोलता येत नाही, कारण आपले ठरलेले प्रोग्राम असतात. उलट तुम्ही जर कोण आपण मध्ये बोलायला लागलो तर आम्हीच म्हणतो हे बोलायचं नाही, म्हणजे बोलायला बंदी असते. आणि आज सगळ्यांना बोलायला मिळालं आणि छान अर्चनाबद्दल सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. अतिशय लकी आहेस तू. छान धन्यवाद. आता मला आपण आवडला का? अरे बा त्याचे समय हात नाही नाही
वा Yeah.
Thank you.